करतायत, कोण डॉक्टर देखील सपोर्ट करतायत, कोण आठवण्याची मागणी करतायत आणि डॉक्टर देखील सपोर्ट करतायत. सरकार पक्षाचे आमदार आहेत, त्यांच्याकडे पक्की माहिती आहे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे. धस साहेबांचं ऐकलं पाहिजे असं मी म्हणेन ना. ते त्या भागातले आमदार आहेत, त्यांना तिकडली परिस्थिती माहिती आहे. आम्ही मुंबईतून बोलणं योग्य नाही. उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये छुपी चर्चा सुरू आहे एकत्र येण्यासंदर्भात आणि संजय राऊत हे अंधारात आहेत असं रवी राणा म्हणतायत. कालच बोलू त्या त्यांच्याकडे काय लक्ष देत. रावसाहेब, एक आणखी विषय की सरकारी उधळपट्टीमुळे तिजोरीत खडखडाट आहे. लाडक्या बहिणींमुळे त्या योजनेमुळे 45,000 कोटींचा बोजा अशा पद्धतीची माहिती समोर येते. नीती आयोग आणि या देशाचे शिखर बँक याने जी माहिती समोर आणलेली आहे त्यात स्पष्ट दिसत आहे की ज्या रेवडी योजना जाहीर केलेल्या आहेत निवडणुकीच्या आधी मतं मिळवण्यासाठी, त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्य हे कर्जाच्या खाईमध्ये ढकललं गेलं आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे 45,000 कोटीचं खड्डा आहे. अजून कर्जमाफी व्हायची आहे. कर्जमाफीची सुद्धा जाहीरनाम्यात घोषणा केली आहे आणि ती आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. खोटं बोलू नका फडणवीसजी. कर्जमाफी देऊ हे आपली भूमिका आहे. अजित पवारांची भूमिका आहे. एकनाथ शिंदेंची भूमिका आहे. लाडक्या बहिणीबरोबरच तुम्हाला कर्जमाफी द्यावी लागेल आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागतील, हे तुमचं वचन आहे. त्याच्यामुळे पैसे कुठून आणायचे? मोदींच्या घरातून आणायचे का अडाण्याच्या खिशातून काढायचे की गुजरातमधून आणायचे हे तुम्ही ठरवायचे. पण ज्या घोषणा तुम्ही केलेल्या आहात त्या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. सुप्रीम कोर्ट में आज बड़ा फैसला आने वाला है. मराठीतले आणखी काही प्रश्न आहेत की बाबा सिद्दीकी खून प्रकरणात किंवा हत्या प्रकरणात त्यांचा मुलगा जिशान सिद्दीकीचा जो जबाब नोंदवला गेलाय त्यात आपल्या पक्षाचे नेते अनिल परब यांच्यासह मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख आहे. अनिल परब हे स्लम डेव्हलपमेंट प्रकरणामध्ये खासगी बिल्डर्स आणण्याचा प्रयत्न करत होते. मोहित कंबोज यांच्याशी हत्येआधी अर्धा तास व्हॉट्सअपवर बाबा सिद्दीकींची चर्चा झाली अशा पद्धतीची माहिती आणि साधारण 11 बिल्डर्सची नावं या प्रकरणात जिशान सिद्दीकीनं दिलेली आहे. नाही बघा, याच्यामध्ये माझ्याकडे माहिती नाही की या सगळ्या विषयाशी माझा तसा संबंध नाही. जिशान सिद्दीकींच्या वडिलांचं निधन झालेलं आहे. आता त्यांनी काय स्टेटमेंट दिलं आहे आणि पोलिसांची काय भूमिका आहे ठरवावं लागेल. मला माहीत नाही. मला माहिती घ्यावी लागेल. तुम्ही ज्यांची नावं घेतायत त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मी याच्यावरती कोणतेही मत व्यक्त करणार नाही. रावसाहेब, आणखी एक